सगळ्यांना आवाज ऐकू येत असेल आणि स्क्रीनही विजिबल आहे. ओके. लास्ट टाइम थोडा प्रॉब्लेम झालेला मला वाटतं, काल जरा नेटवर्क इश्यू होता सगळीचकडे, त्यामुळे. पण आज आपण थोडंसं रिपीट करूया. रिपीटमध्ये थोडंसं फास्ट फॉरवर्ड करूया. आणि बाळांनो, ह्याला कंटाळू नका, हे ग्रामर नाही आहे, हे आपण बोलण्यासाठी वापर करणार आहोत. आता फक्त तुम्हाला असं वाटेल की मराठी लँग्वेज किंवा हिंदी लँग्वेज आपण काय करतो, अशीच शिकलो आहोत, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला ग्रामर किंवा ग्रॅमॅटिकल टर्म्स वगैरे आपल्याला बाय हार्ट किंवा तुम्हाला पाठ करायला लागल्या नाहीत, यूज करायला लागल्या नाहीत. याचं कारण असं आहे की आपल्या आजूबाजूला मराठी आणि हिंदी भाषा आपण ऐकतोय, आपण ती लँग्वेज बाय प्रॅक्टिस शिकलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला बसून असं काही शिकण्याची गरज आपल्याला लागत नाहीये. पण इंग्लिश ही फॉरेन लँग्वेज आहे, आपली लँग्वेज नाही आहे. ती आपल्यासाठी एक परकीय भाषा आहे. त्यामुळे थोडंसं आपल्याला नियम माहिती पाहिजे की कॅन केव्हा वापरतात, कुड केव्हा वापरतात. त्यामुळे त्याला कंटाळून जाऊ नका. काही मुलं लहान असतील तर तुम्ही नुसतं ऐका. जूनपासून तुमचे क्लासेस आहेत ते इयत्ता वाईज होतील. हे फक्त तुम्हाला बेसिक एकत्र का घेतोय, तर तुमचा एक बेस तयार होईल. आणि जूनपासून आपण ज्यावेळी घेऊ त्यावेळी प्रत्येक इयत्तेतील जे काही सिलेबस असेल किंवा त्या इयत्तेमध्ये त्याला काय महत्वाचं आहे तेवढं क्लिअर होत जाईल. लक्षात आलं? म्हणजे ही फॉरेन लँग्वेज असल्यामुळे आपण सतत घाबरतो की मलाही कशी येणार, किंवा हा जो मनामध्ये बसलेली जी भीती आहे ना, ती दूर करणं हा याच्या मागचा हेतू आहे. लँग्वेज कोणतीही कठीण नसते, कारण ती माणसाने कम्युनिकेशनच्या इट इज अ ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. लँग्वेज म्हणजे काय आहे, एक साधन आहे. मीन्स म्हणजे काय, साधन. एक माणूस दुसऱ्या माणसाशी बोलण्यासाठी, पूर्वीच्या काही लँग्वेज नव्हती त्यामुळे माणसांना प्रॉब्लेम येत होता. एक माणूस दुसऱ्या माणसाशी त्याला बोलता यावं, त्याला कम्युनिकेट करता यावं, त्याला आदान प्रदान करता यावं आणि त्याची एकमेकांना काय समजावी, भावना समजाव्यात की त्याला काय म्हणायचं आहे ते एकमेकांना समजावं, यासाठी भाषेची निर्मिती केली गेली आहे. आणि याचमुळे ही भाषा जी आहे ती समजण्याजोगीच बनवलेली आहे. फक्त आपल्याला ही लँग्वेज फॉरेन लँग्वेज किंवा परकीय भाषा असल्यामुळे आपल्याला ती कठीण वाटते. पण जर आपण ती वापरायला लागलो आणि नियमितपणे आपण ती यूज करायला लागलो, तर आपण ती व्यवस्थित काय करू शकतो, समजू शकतो आणि बोलूही शकतो. जसे तुमचे क्लासेस वेगवेगळे होतील पुढच्या महिन्यापासून, म्हणजे जूनपासून, तसं मी काही वरचे वर्ग आहेत त्यांना पूर्ण इंग्लिशमध्ये शिकवेन, मराठीमध्ये सांगेन. त्यामुळे त्यांना थोडी प्रॅक्टिस होईल. लहान मुलांसाठी आपण वाक्य भाषांतर करणार आहोत, म्हणजे मराठीतली काही वाक्य आहेत ती इंग्रजीमध्ये करणार आहोत, त्यांच्या पुस्तकामधली जी इंग्रजीमधली वाक्य आहेत ती मराठीमध्ये करणार आहोत. त्यामुळे काय होईल, थोडी प्रॅक्टिस अजून होईल आणि तुम्हाला ते भाषेची सवय होईल. सवय झाल्याशिवाय आपल्याला बोलता येणार नाही. ओके, ठीक आहे. आता आपण बघूया की काल आपण काय पाहिलं होतं आणि काल आपण कुठे थांबलो होतो. आता ऍक्च्युली काल आपण काय केलं होतं की कॅन हे सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते आपण पाहिलं होतं, आणि त्यानंतर त्याचं एक भूतकाळी रूप आहे ते कुड, हे पाहिलं होतं. आणि ते कोणकोणत्या पॉसिबिलिटीज, म्हणजे कुठे कुठे आपण वापरतो ते बोलताना, ते आपण पाहिलं होतं. आता कॅन हे आपण कधी वापरतो आणि कुड हे कधी वापरतो, याचे काही नियम आहेत. त्या नियमांमधून आपण काल गेलो होतो. दोन्हीमध्ये जे वापरलं जातं ते एकसारखंच वापरलं जातं. म्हणजेच ॲबिलिटी किंवा क्षमता दाखवण्यासाठी समजा कॅन वापरलं असेल, तर मी इथे एक लाईन खेचतोय. कुड समजा वापरलंय, तर कुड हे पूर्वीची क्षमता दाखवण्यासाठी वापरलं जातं. पूर्वीची क्षमता. आता पूर्वीची क्षमता म्हणजे काय, तर भूतकाळातली क्षमता. म्हणजे कुड हे भूतकाळी रूप आहे, किंवा कुड हे भूतकाळासाठी वापरलं जातं आणि हे वर्तमान काळासाठी. म्हणजे कॅन कधी वापरतो आपण, वर्तमान काळासाठी, आणि कुड वापरतो आपण भूतकाळासाठी. आता हे का वापरतो भूतकाळासाठी, तर काही वेळा आपण असं पण बोलतो ना की मी हे काम 5 वर्षापूर्वी करू शकत होतो, ज्यावेळी मी काय होतो, तरुण होतो. पण आता मी म्हातारा झालोय. किंवा ज्यावेळी मी काय होतो, ज्यावेळी अंगामध्ये ताकद होती, त्यावेळी मी धावू शकत होतो, त्यावेळी मी पळू शकत होतो, धावपळ करू शकत होतो. आय कॅन हँडल द स्ट्रेस. म्हणजे मी काय करू शकत होतो, सॉरी, आय कुड हँडल द स्ट्रेस. म्हणजेच मी एक तणाव सहन करू शकत होतो. पण आता नाही, कारण माझं वय झालंय. लक्षात आलं? मग अशा प्रकारे आपण काय करू शकतो, की कुडचा वापर करू शकतो. आता
हेच वाक्य मी कुडने लिहितो, त्याच्या अर्थामध्ये काय बदल होतो ते आपण पाहूया. शी, कॅनच्या जागी मी कुड लिहिलाय. शी कुड स्पीक लँग्वेजेस. आता ती 2 भाषा बोलू शकत होती. आता इथल्या आणि इथल्या क्रियापदामध्ये बदल आहे की शकते म्हणजेच ते आता तिला शक्य आहे, आणि शकत होती म्हणजेच तिला ते पूर्वी शक्य होतं, आता नाही. म्हणजे वर्तमान काळाबद्दल आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी आपण म्हणतो ती बोलू शकते, आणि ज्यावेळी आपण भूतकाळाबद्दल बोलतो त्यावेळी होती म्हणजे बोलू शकत होती. जर कट केलात तुम्ही वर्ड बाय वर्ड तर शी मीन्स ती, कुड मीन्स शकत होती, स्पीक म्हणजे बोलणे, टू मीन्स 2, आणि भाषा मीन्स लँग्वेजेस. लक्षात आलं? म्हणजे अशा प्रकारे आपण काय करतो की तुम्हाला एक सूचना आहे. समजा तुम्ही तुमचे व्हिडिओ चालू ठेवलात ना तर कदाचित तुमचं इंटरनेट आहे ते जास्त यूज होतं, त्यामुळे तुमचे व्हिडिओ चालू ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे काही जणांना स्क्रीन दिसत नसेल तर एक काम करा, तुमचे व्हिडिओज आहेत ना ते बंद करा. म्हणजे तुमची जी नेटवर्कचा इश्यू असेल त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम असेल. ओके, त्यामुळे तुमचे जे व्हिडिओज आहेत ते बंद करा, फक्त ऑडिओ चालू ठेवा. सॉरी, फक्त तुम्हाला जी स्क्रीन दिसते तेवढी चालू राहू देत. ओके, म्हणजे तुमचा डेटा कन्झम्पशन आहे ते थोडंसं कमी होईल आणि त्यामुळे तुम्हाला स्क्रीनही दिसेल. कारण स्क्रीन आय थिंक विजिबल आहे. सगळ्यांना प्रॉब्लेम आहे स्क्रीनचा? ओके, स्क्रीनचा प्रॉब्लेम नाही आहे, स्क्रीन विजिबल आहे. आता आपण फर्स्ट पाहिले ते काय? क्षमता. आता आपण बघूया की परमिशन काय आहे. परमिशनचा काय विषय आहे की यू कॅन बॉरो माय कार. ओके, म्हणजेच तू माझी कार घेऊन जाऊ शकतोस. जर मी हे वाक्य असं केलं, यू कुड बॉरो माय कार, मग अशा वेळी काय म्हणणार मी? यू कुड बॉरो अ कार, तू माझी कार घेऊन जाऊ शकत होतास. ओके, तू माझी कार घेऊन जाऊ शकत होतास. आता होतास म्हणजे काय? आता तू घेऊन जाऊ शकत नाहीस असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे भूतकाळाबद्दल आहे. कुडमुळे काय झालं? शकत होतास. शकतोस म्हणजे आत्ता बद्दल बोलतोय आपण, म्हणजेच वर्तमान आणि भूतकाळ याच्यामध्ये हा फरक होतो. परमिशन, मग जसं आपण वर्तमान काळामध्ये एखादी शक्यता दाखवण्यासाठी म्हणजे क्षमता दाखवण्यासाठी आपण काय वापरतो? कॅन वापरतो. एखाद्याची परमिशन घ्यायची असेल तर आपण वापरतो, म्हणजे एखाद्याची काय घ्यायची असेल? मान्यता घ्यायची असेल किंवा त्याच्याकडून परमिशन घ्यायची असेल तर आपण ते वापरतो. एखादी शक्यता असते ना की मी आज येऊ शकतो. लक्षात आलं? आय कॅन कम टुडे, म्हणजेच मी आज येऊ शकतो. ही शक्यता आपण दाखवतोय, पॉसिबिलिटी दाखवतोय. आय कुड कम येस्टरडे, म्हणजे मी काल येऊ शकलो असतो. लक्षात आलं? कुड आणि कॅनचा हा फरक आहे की कुड हे भूतकाळातली पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी केलं जातं आणि कॅन हे वर्तमान काळातली पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी केलं जातं. हा त्यातला मेन डिफरन्स आहे, हा त्यातला मुख्य फरक आहे. बाकी दोन्हींचा उपयोग जो आहे तो शक्यता दाखवण्यासाठी केला जातो. त्यानंतर शक्यता म्हणजे कोणती शक्यता? की क्षमता एखाद्याची दाखवण्यासाठी केला जातो, म्हणजे ॲबिलिटी. परमिशन घेण्यासाठी केला जातो, एखाद्याकडून तुम्हाला परमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी केला जातो. मग वर्तमान काळातली परमिशन असेल तर कॅन वापरतो आपण, भूतकाळातली परमिशन असेल तर आपण कुड वापरतो.
पॉसिबिलिटीज, शक्यता एखाद्या गोष्टीची सांगायची असेल, आज पाऊस पडू शकतो, काल पाऊस पडू शकत होता असं म्हटलं तर कुड वापरणार तुम्ही. आणि आज पाऊस पडू शकतो मीन्स इट कॅन रेन टुडे, म्हणजे कदाचित आज पाऊस पडेल. देन रिक्वेस्ट किंवा ऑफर असेल, म्हणजे एखादी रिक्वेस्ट तुम्ही करताय, विनंती करताय किंवा एखाद्याला एखादी ऑफर देताय, त्यावेळी पण तुम्ही कॅन वापरू शकता. कॅन यू पास मी द सॉल्ट, म्हणजे तुम्हाला मीठ जरा देशील का, असं आपण म्हणतो. म्हणजे आपण त्याच्याकडे एक रिक्वेस्ट करतो, विनंती करतो. किंवा कॅन आय हेल्प यू, आपण ऑफर देतो समोरच्याला की मी तुझी मदत करू शकतो का, म्हणजे मी तुझी मदत करू का, असं आपण विचारतो. त्यावेळी आपण काय वापरतो, कॅन. मी तुझी मदत करू शकत होतो, म्हणजे आय कुड हेल्प यू, म्हणजे मी तुझी काल मदत करू शकत होतो, आज नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपण भूतकाळाबद्दल बोलतोय. ही जी सगळी सहाय्यकारी क्रियापदं आहेत त्यांच्यासोबत आपण निगेटिव्हिटी जोडताना कॅन, कॅन प्लस नॉट, म्हणजे हे जे केलेलं आहे ते कॅनॉट. हे मला वाटतं तुमच्या 8वीच्या पुस्तकामध्ये आहे. ओके, 8वीचं जे पुस्तक आहे ना तुमचं, म्हणजे 8वीच्या पुढची मुलं असतील तर 8वीच्या तुमच्या टेक्स्टबुकच्या फर्स्ट और सेकंड पेजवर तुम्हाला हे फॉर्म्स दिलेले आहेत. म्हणजे कॅन प्लस नॉट, कांट, देन कुड प्लस नॉट, कुडंट. ओके, हे फॉर्म तुमचे पाठ असणं गरजेचं आहे, की पाठ करण्याची गरज नाही आपल्याला. ते इटला मराठीमध्ये ते म्हटलं जातं बघा. इट म्हणजे ते, म्हणजे स्त्री आणि पुरुष सोडून इतर सगळ्या जगातल्या गोष्टींना किंवा जगात जेवढ्या गोष्टी अस्तित्वात आहेत त्या गोष्टींसाठी एक प्रोनाउन वापरलं जातं, सर्वनाम वापरलं जातं, ते इट. ओके, आता आय कॅन हेल्प यू हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, काल आपण बघितलंय. आणि आय कांट हेल्प यू, म्हणजे मी तुझी मदत करू शकत नाही, हे वाक्य निगेटिव्ह आहे. समजा आपल्याला हे भूतकाळी करायचं असेल तर आय कुडंट हेल्प यू येणार, आय आय कुड हेल्प यू, म्हणजे मी तुझी मदत करू शकत होतो, मी तुझी मदत करू शकत नाही, म्हणजे मी तुझी मदत करू शकत नव्हतो. लक्षात आलं? भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये अशा प्रकारची वाक्य बनवली जातात. ओके, आता कॅन यू डू दिस वर्क, येस नो, आय कांट डू दिस वर्क, हे काय केलं जातं, आपण प्रश्न बनवू शकतो याने. हे तुम्हाला पास्ट ॲबिलिटी वगैरे काल संध्याकाळी आपण घेतलं होतं हे, पण आपल्याला नेटवर्क इश्यूमुळे तुम्हाला डिस्कस करता आलं नव्हतं. पास्ट ॲबिलिटी आपण वर बघितलेली आहे आता, म्हणजे इथे जे आपण बघितलंय त्या सगळ्या पास्ट ॲबिलिटीज आहेत. म्हणजे समजा पूर्वीची क्षमता असेल, म्हणजे आज मी पळू शकत नाही, कारण का माझं वय एक 50 किंवा 60च्या वर आहे, 60च्या वर आहे, मी म्हातारा झालो, मी आज पळू शकत नाही, असं एखादा व्यक्ती म्हणत असेल. पण मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी मी वेगाने पळू शकत होतो. ओके, येस, कांट यांना कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतात, म्हणजे संक्षिप्त रूपे. म्हणजे दोन एकत्र करून तुम्हाला जसं शॉर्ट फॉर्म आपण बनवतो ना, कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे थोडासा शॉर्ट बनवणे, तो केला जातो. म्हणजे कॅन नॉट लिहिलात म्हणून काही चुकीचं नाही, कॅन नॉट असं लिहिलात म्हणून चुकीचं नाही, पण ते लिहिण्यासाठी तुम्हाला काय होतं, बरोबर दिसत नाही, त्यामुळे कांट असं लिहिलं जातं, कॅन प्लस नॉट. ओके, शी कुड पेंट बिफोर शी, ओके बरोबर आहे सेंटेन्स. रेन म्हणजे पाऊस पडणे बाळा, रेनिंग म्हणजे पाऊस पडणे. ओके, आता आपल्याला तुम्हाला काही शंका कॅन मध्ये असली ना, हे एक लक्षात ठेवा, हे वन वे कम्युनिकेशन नाही आहे. ओके, तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करेन. येस, हे वन वे कम्युनिकेशन नाही आहे. तुमचे एफर्ट तेवढेच महत्वाचे आहेत, कारण ऍक्च्युली हे शिकल्यानंतर ह्याचा वापर आपण डेली लाईफमध्ये किंवा ह्याचा वापर आपण प्रत्यक्षात करणार आहोत कम्युनिकेशनमध्ये. मी तुमचे काही ग्रुप बनवेन, म्हणजेच तुमचे काही ग्रुप असतील किंवा तुम्हाला ऑनलाईन टास्क देईन, तुम्ही तुमचा एक व्हिडिओ बनवायचा आणि मला तो शेअर करायचा आहे.
हे का करायचंय किंवा माझ्या डोक्यात एक आहे कल्पना अजून, मी तुम्हाला नंतर ती सांगेन की काय नेमकं करायचं आहे डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि तसं आपण करूया. पण हे प्रॅक्टिकल वर्क आहे, त्यामुळे तुम्हाला याचे बेनिफिट तेव्हाच मिळतील ज्यावेळी तुम्ही स्वतःहून प्रयत्न कराल आणि थोडंसं इंटरेस्ट यामध्ये जनरेट झाला पाहिजे, की मला बोलायचं आहे. ओके. आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. ठीक आहे, पहिल्यांदा फ्लुएंटली नाही येणार, पहिल्यांदा काळ चुकतील. ओके, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला कोणीही शिक्षा देत नाहीये. ओके. जसं सुरुवातीला आपण काय केलं होतं, मराठी बोललो होतो, अडखळत बोललो होतो, वाक्यरचना व्यवस्थित नव्हती. बट आफ्टरवर्ड्स वी विल लर्न व्हेरी व्हेरी इझिली. आपण शिकत गेलो असू. कारण का? किंवा आपण शिकत गेलो नंतर. आपल्याला नंतर शिकता आलं. का शिकता आलं? कारण आजूबाजूला वातावरण होतं. आता आपण वातावरण निर्मिती करू शकत नाही घरामध्ये, कारण घरामध्ये आपल्या तेवढ्या व्यक्ती एबल नाहीयेत, की त्या बोलू शकतील. म्हणजे तेवढ्या त्यांना इंग्लिश तेवढी फ्लुएंटली येत नसेल, त्यामुळे आपण त्यांच्याशी बोललं त्यांना कळणार नाही. पण आपण आणखी एक काम करू शकतो. ते मी तुम्हाला तो टास्क शेवटचे 8 दिवस असतील त्यावेळी तो टास्क मी तुमचा सुरू करेन. म्हणजे ते काम तुम्हाला सुरू करेन. डेली वर्क देईन मी तुम्हाला आणि त्याद्वारे आपण स्वतःहून स्वतःशी बोलू शकतो. ते एक माध्यम आपण सुरू करूया. ओके. ठीक आहे. आता आपण काय पाहिलं होतं, की कॅन आणि कुड हे दोन काय आहेत? कॅन हा वर्तमानकाळी आहे, वर्तमानकाळी, आणि जो कुड आहे तो काय? भूतकाळी आहे. दोघांचा अर्थ एकसारखाच आहे. काय? शक्य असणे. दोघांचा अर्थ एकच आहे, फक्त असणे आणि होते हे लक्षात राहील. शक्य असणे म्हणजे शक्य आहे आणि शक्य होते असे दोन प्रकार फक्त पडतात काळानुरूप. म्हणजे शक्य आहे वर्तमानकाळी आणि शक्य होते कुड भूतकाळी. ओके. येस, कुड आय बॉरो युअर नोटबुक हा प्रश्न भूतकाळी आहे. कॅन म्हणजे शक्य असणे. एखादी गोष्ट मला शक्य आहे ना, तर आपण असं म्हणू शकतो, आय कॅन डू दिस. म्हणजे मी हे करू शकतो, हे मला शक्य आहे, मी हे करू शकतो. ह्याचीच थोडी रचना आपण बदलली तर हा प्रश्न होऊ शकतो. कॅन आय डू दिस म्हणजे मी हे करू शकतो का, हा प्रश्न झाला आणि साधं वाक्य झालं. ओके. आय कॅन अंडरस्टँड हे पण आहे, सोपी वाक्य आहे ती. आय कॅन अंडरस्टँड, आय कुड अंडरस्टँड म्हणजे मी समजू शकत होतो, मला आता समजत नाहीये पण मी मागे मला समजलं होतं. कॅनचं कुड केलात की भूतकाळ झाला. दोन्ही ठिकाणी शक्यता दाखवली जाते. म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा की हे शक्यता दाखवण्यासाठी केलं जातं. ही जी सगळी मॉडेल ऑक्झिलरी आहेत ना बाळांनो, जेवढी मॉडेल ऑक्झिलरी इथे तुम्हाला दिसतायत स्क्रीनवर, जेवढी तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरी दिसतायत ती सगळी ही मॉडेल ऑक्झिलरी आहेत, ती शक्यता दर्शक आहेत. म्हणजेच यांनी शक्यता दाखवतो आपण. म्हणजे ही गोष्ट घडू शकते, ही गोष्ट आपण करू शकतो, हे मी करू शकतो, हे मला जमणार आहे. नॉट जोडला तर हे मला जमणार नाही. आय कॅन डू इट, आय कांट डू इट म्हणजे हे मला जमणार नाही. आय कांट डू इट म्हणजे हे मला जमणार नाही. आणि आय कॅन डू इट म्हणजे हे मला जमेल. डू इट म्हणजे हे मला जमेल आणि आय कांट डू इट म्हणजे हे मला जमणार नाही. म्हणजे कॅन नॉट म्हणजे शक्यता नाही आणि कॅन म्हणजे शक्यता आहे. आय कांट अंडरस्टँड इट, आय कांट बिलीव्ह इट. येस, बरोबर आहेत, ही सगळी सेंटेन्सेस बरोबर आहेत. म्हणजे आपण ही डेली बोलताना, म्हणजे आपण घरात बोलताना ही वाक्य मराठीमध्ये बोलतो. मला समजत नाही, मला ऐकू येत नाही, आय कांट हिअर. समजा तुम्ही सांगता ना टीव्हीचा रेज द व्हॉइस, आय कांट हिअर प्रॉपरली. तू जरा आवाज वाढवतोस का? कॅन यू प्लीज रेज द व्हॉइस. तू थोडा आवाज वाढवतोस का? आय कांट हिअर इट प्रॉपरली.
म्हणजे मला ऐकू येत नाही. आता या दोन्ही वाक्यातलं कॅन आणि कांट काढून टाकलात ना, तर त्याला अर्थ उरणार नाही. आपल्याला ते लक्षात ठेवायला लागणार. बघा, कॅन म्हणजे मला एखादी गोष्ट शक्य आहे असं आपण म्हणतो ना, त्यावेळी आपण कॅन वापरतो. शक्य आहे. आहे. म्हणजेच मला एखाद्या ठिकाणी जाणं शक्य आहे. आय कॅन गो देअर. मी तिथे जाऊ शकतो हां. असं आपण म्हणतो ना, आय कॅन गो देअर. आय कॅन डू इट. आय कॅन डू इट म्हणजे मी ते करू शकतो. लक्षात आलं? मी तिथे जाऊ शकतो. आय कॅन स्पीक इंग्लिश वेल. मी चांगली इंग्लिश बोलू शकतो. आय कॅन स्पीक मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश. मी मराठी पण बोलू शकतो आणि इंग्लिश पण बोलू शकतो. म्हणजे कॅनने आपण मला कोणती गोष्ट शक्य आहे दाखवतो. त्याला टी जोडलात म्हणजे NT म्हणजे नॉट जोडलात की काय होतं? शक्य नाही असा त्याचा अर्थ होतो. ते पण आपण बऱ्याच वेळा बोलताना वापरतो. लक्षात आलं? तरी तुम्हाला शंका असतील तर ग्रुप मी जो आपला WhatsApp ग्रुप आहे तो मी ओपन केलाय चॅटिंगसाठी. तुम्हाला काहीही शंका असू देत, त्या शंका तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवू नका. मला ते सांगा, आपण ते रिपीट करूया. ओके. कधीही म्हणजे कोणता टॉपिक तुम्हाला मध्ये आढळला किंवा कोणत्याही टॉपिकमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आला, मला लगेच तो मेसेज करा. आपण त्याच दिवशी ते घेऊया. कारण वी आर हिअर टू स्पीक इंग्लिश लँग्वेज. ओके. आपण हे बोलण्यासाठी करतोय सगळं आणि त्यातूनच तुमचा अभ्यास होईल. एकदा तुम्हाला इंग्लिश लँग्वेज समजली ना, तर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. कारण परीक्षेमध्ये जो पॅराग्राफ असतो तो तुमच्या समोर असतो. तुम्हाला एकच काम असतं, यू हॅव टू अंडरस्टँड इट प्रॉपरली अँड आन्सर द क्वेश्चन्स प्रॉपरली. ओके. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिश एकदा समजली की तुम्हाला ती पुन्हा पाहायची गरज नाही. तुम्हाला त्यातले जे बारकावे आहेत ते तुम्हाला समजतील. येस, आय कॅन स्पीक विथ माय फ्रेंड असं येणार ते. आय कॅन स्पीक विथ माय फ्रेंड. मी माझ्या मित्रासोबत बोलू शकतो. कॅन आय स्पीक विथ माय फ्रेंड? मी माझ्या मित्राबरोबर बोलू शकतो का? कॅन आय स्पीक विथ माय फ्रेंड? म्हणजे मी माझ्या मित्रासोबत बोलू शकतो का? लक्षात आलं? म्हणजे अशा प्रकारे आपण प्रश्न सुद्धा विचारू शकतो. म्हणजे तुम्ही आईला प्रश्न विचारू शकता. आय कांट हिअर, मला ऐकू येत नाही. आय कॅन स्पीक इंग्लिश प्रॉपरली. ही वाक्य बरोबर आहेत सगळी. ओके. आता आपण नेक्स्ट घेऊया. आता आपण पुढचा जो ऑक्झिलरी आहे तो घेऊया. म्हणजे आपण एक एक क्लिअर करत जाऊया. ओके. आता नेक्स्ट या लिस्टमध्ये आहे शाल. नेक्स्ट या लिस्टमध्ये आहे शाल. शाल. शालचा अर्थ सुद्धा सेम आहे. शालचं मिनिंग काय आहे? शक्य असणे. ओके. आता शाल, विल किंवा ही जी मिनिंग्स आहे सगळ्यांची सेम आहे. शाल म्हणजे शक्य असणे. पण शाल मधून दाखवतात फ्युचर टेन्स. यामधून काय दाखवतात? भविष्यकाळ. यामधून दाखवला जातो भविष्यकाळ. ओके. आता याच्यामधून भविष्यकाळ दाखवला जातो म्हणजे ते भविष्य काळामध्ये वापरलं जातं. एक वाक्य आपण घेऊया. आय शाल डू इट. मी ते करेन. आता हे करेन म्हणजे काय? शाल डू म्हणजे करेन. हा, डू म्हणजे करणे, पण शाल डू म्हटल्यानंतर करेन. करेन म्हटल्यानंतर ती गोष्ट काय सांगते की उद्या किंवा परवा. म्हणजे आज नाही तर कधी? भविष्यात. आज नाही तर कधी? भविष्यात. म्हणजे भविष्यात मी ते करीन. म्हणजे आज मला जमणार नाही. आय विल डू इट नेक्स्ट टाइम. म्हणजे मी ते नंतर करू शकेन. लक्षात आलं? म्हणजे आज मी ते करू शकत नाही, मी ते नंतर करेन. आय शॅल डू इट
आफ्टरवर्ड्स म्हणजे नंतर मी ते करेन. मग अशा वेळी फ्युचर टेन्स काय करतो? यातून कळतो. म्हणजे याचा पहिला नियम सॉरी याचा पहिला जो वापर आहे तो आहे काय? फ्युचर टेन्स आणि त्याचं वाक्य मी इथे लिहिलंय. आधी का लिहूया. ह्याचं पहिलं जे फंक्शन आहे, फंक्शन मीन्स कार्य. ह्याचं पहिलं कार्य आहे ते फ्युचर दाखवणं. ह्याचं एक वाक्य लिहूया आपण. आय शाल डू इट. मी ते करेन. ओके. आय शाल डू इट. मी ते करेन. आता हे झालं भविष्य काळासाठी. आता आपण अजून काय करू शकतो, की शक्यता दर्शक सुद्धा सांगू शकतो. म्हणजे अगदी पोलाईट मॅनरने. पोलाईट म्हणजे काय करणे? नम्रपणे. आता बऱ्याच वेळा ना आपण ज्यावेळी फॉर्मल असतो, घरामध्ये बाळांनो ना लँग्वेज 2 प्रकारच्या असतात. भाषा 2 प्रकारची असते. जसं आपलं वागणं 2 प्रकारचं असतं, फॉर्मल अँड इन्फॉर्मल. फॉर्मल म्हणजे काय? आपण म्हणतो ना फॉर्मल ड्रेस. फॉर्मल म्हणजे काय? तुमचा युनिफॉर्म आहे ना, तो फॉर्मल आहे. आणि तुमचा जो विदाऊट युनिफॉर्म म्हणजे तुम्ही जो रेग्युलर ड्रेस घालता तो त्याला आपण काय म्हणतो? मीन्स इन्फॉर्मल किंवा त्याला फॉर्मल म्हणत नाही. ओके. 2 प्रकार असतात. आता फॉर्मल लँग्वेज म्हणजे काय? तर तुम्ही अशा वेळी समजा ती एक शाळा असेल, तर तुम्ही काय म्हणता शाळेत जाण्याच्या आधी किंवा वर्गात जाण्याच्या आधी? मे आय कम इन सर किंवा मॅडम, मे आय कम इन सर. हेच वाक्य तुम्ही तुमच्या घरात प्रवेश करण्याच्या आधी म्हणता का? मे आय कम इन आई असं आपण म्हणत नाही किंवा मे आय कम इन पप्पा असं आपण म्हणत नाही. कारण तिथे आपण फॉर्मल नसतो, इन्फॉर्मल असतो. ओके. म्हणजेच फॉर्मॅलिटी बाळगतो आपण कुठे? शिष्टाचार. फॉर्मॅलिटी म्हणजे काय? शिष्टाचार. आपण शिष्टाचार कुठे बाळगतो? तर अशा ठिकाणी जे एखादं ऑफिस असेल किंवा एखादा काय असेल, एखादा एखादी शाळा असेल किंवा अशा प्रकारचं एखादं कार्यालय असेल ज्या ठिकाणी आपल्याला शिष्टाचार पाळणं महत्वाचं ठरतं. मग अशा वेळी आपल्या बोलण्यावरून बऱ्याचशा गोष्टी होतात. मग पोलाईटमध्ये पोलाईट मीन्स नम्रपणे. ओके. एखादी गोष्ट नम्रपणे आपल्याला सांगायची असेल, तर आपण काय करणार? की शाल वापरणार. आता हे कसं वापरणार ते बघूया आपण. आता समजा तुम्ही विंडो सीटला बसलेला नाही आहात आणि तुम्हाला खूप गरम होतंय. म्हणजे गाडी थांबलेली आहे आणि तुम्हाला खूप गरम होतंय आणि विंडो सीटकडे जो व्यक्ती बसलेला आहे, तो व्यक्ती ती खिडकी उघडायला तयार नाहीये, म्हणजे विंडो ओपन करायला तयार नाहीये. मग अशा वेळी तुम्ही त्याला आज्ञा करण्यापेक्षा त्याला काय म्हणू शकता? "शॅल आय ओपन द विंडो?" मी खिडकी उघडू शकतो का? तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी ती ओपन करेन. म्हणजे शालमुळे तुम्ही काय करता? एक नम्र विनंती त्या माणसाला करता, की मी खिडकी उघडू शकतो का? शकतो का? किंवा उघडू का? असं पण आपण विचारतो. ओके. शाल आय ओपन द विंडो? म्हणजेच आपण अशा प्रकारे एखादा प्रश्न त्याला विचारू शकतो आणि शालमुळे तो प्रश्न अगदी नम्र होतो. लक्षात आलं? म्हणजे नम्रपणे आपण एखादा प्रश्न विचारू शकतो. मग अशा वेळी तुम्हाला काय होतं? एक नम्रपणा तुमच्या बोलण्यामध्ये येतो. कशाच्या वापरामुळे? शाल वापरल्यामुळे. प्रश्न आपण आय वॉन्ट टू ओपन द विंडो हे थोडंसं रूड होतं. आय वॉन्ट टू ओपन द विंडो. मला खिडकी उघडायची आहे, बाजूला हो. असं म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो? शाल आय ओपन द विंडो? म्हणजेच बघा तुम्हाला तुमची सीट रिझर्व्ह नाहीये.
आणि रिझर्वेशनच्या डब्यामध्ये तुम्ही गेलात आणि तुम्हाला एखादा माणूस स्लीपरवर झोपलेला आहे, म्हणजे स्लीपर कोचला ते झोपलेले आहे आणि तुम्हाला कुठे बसायला जागाच नाहीये, तर त्यावेळी तू बाजूला सरक, मला बसायचं आहे, असं आपण म्हणून चालणार नाहीये. मग तिथे नम्रपणा आपल्याला दाखवायला पाहिजे. मराठीमध्ये आपण ते वाक्य कसं म्हणतो, मी जरा इथे बसू का, मी जरा इथे बसू शकतो का. हे वाक्य मराठीमध्ये बोलताना काही वाटत नाही, पण आपल्याला हे वाक्य इंग्लिशमध्ये करायचं असेल तर आपण काय करणार, शाल आय सीट हिअर फॉर सम टाइम, म्हणजे काही वेळ मी इथे बसू शकतो का. त्यावेळी तो व्यक्ती तुम्हाला तुमचा नम्रपणा पाहून तो व्यक्ती काय करेल, ही विल अलाव यू टू सीट देअर, म्हणजेच काय करेल, तो तिथे तुम्हाला बसायला देईल. जर तुम्ही नम्रपणे सांगितलं नाही तर तो काय म्हणणार, तो व्यक्ती समोरचा, तो म्हणणार माझं रिझर्वेशन आहे, तू खाली बस, तुझं रिझर्वेशन नाही तर. मग अशा वेळी नम्रपणा आपल्याला फायद्याचा कुठे ठरतो, ज्यावेळी आपण काय करतो, एखाद्या माणसाला एखादी गोष्ट अगदी पोलाइटली, अगदी नम्रपणे विचारतो, त्यावेळी आपल्याला शालचा उपयोग करता येतो. म्हणजे फ्युचर टेन्स तर आहेच, पण शालचा उपयोग नम्रपणे एखादी विनंती करण्यासाठी सुद्धा करता येतो. ओके, अजून कशासाठी करता येतो तो आपण बघूया. थर्ड, हे झालं 2. पहिला आहे फ्युचर, दुसरा आहे एक नम्रपणे विनंती करायची असेल आपल्याला तर आपण तो वापरतो, एक विनंती असेल आपली तर आपण वापरतो. आता तिसरा आहे तो फ्युचर इंटेन्शन्स. म्हणजे भविष्यामधले आपले काही हेतू असतील. ओके, भविष्यामध्ये मला एखादी गोष्ट करायची आहे किंवा आता नाही जमलं, आपण पुढे बघू, असं आपल्याला सांगायचं असेल तरी आपण तो वापरतो. हे भविष्य काळासारखंच आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त मी एक वाक्य देतो, भविष्य काळातलंच वाक्य आहे, कारण आपण पुढे बघू म्हणतो ना. आता आपल्याला म्हणजे बऱ्याच वेळा बघा, आपण पाहुण्यांना सांगतो, तुम्ही आल्याशिवाय जाऊ नका, आमच्या घरी तुम्ही नक्की या, तुम्ही सुट्टीवर किंवा मे महिन्यात आलात की आमच्या घरी तुम्ही नक्की या हा, असं आपण सांगतो. पण ते येतात आणि आमच्या घरी यायला किंवा तुमच्या घरी यायला त्यांना वेळ मिळत नाही. अशा वेळी ते फोन करतात आणि तुम्हाला सांगतात की यावेळी जमलं नाही या, पुढच्या वेळी नक्की येऊ. ते फ्युचर इंटेन्शन्स किंवा डिटर्मिनेशन, म्हणजे ते फ्युचरमध्ये बोलतात ना, यावेळी नाही जमलं, पुढच्या वेळी नक्की येऊ. मग अशा वेळी ते वाक्य कसं होईल, वी शाल कम देअर नेक्स्ट टाइम. नेक्स्ट टाइम म्हणजे आम्ही तिथे पुढच्या वेळी येऊ. लक्षात आलं, म्हणजे अशा वेळी सुद्धा शाल वापरलं जातं. फ्युचर इंटेन्शन्स म्हणजे भविष्यकालीन हेतू. फ्युचर इंटेन्शन्स म्हणजे भविष्यकालीन हेतू. हेतू म्हणजे काय, भविष्य काळात एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल, म्हणजे आता नाही जमली, आपण नंतर पाहूया, असं जर तुम्ही म्हणत असाल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही शाल वापरू शकता. त्यावेळी सुद्धा शालचा उपयोग अतिशय उत्कृष्टरित्या आपल्याला करता येतो. ओके, नेक्स्ट बघूया आपण. एखादी रिक्वेस्ट असेल तर, किंवा ऑब्लिगेशन्स असतील, म्हणजे तुम्हाला एखादी काय करायची असेल गोष्ट, एखादी फॉर्मल किंवा लिगली एखादी गोष्ट सांगायची असेल तर आपण ते वापरतो. कसं वापरतो ते आपण बघूया. ओके, सॉरी, रिक्वायरमेंट साठी वापरतो आपण. हा झाला 3 नंबर. अच्छा, हा, येस. हे जे शाल आपण वापरतोय ना, एक शंका चांगली आली. शाल वापरतोय ते दोनच कर्त्यांसाठी आहे, आय आणि वी. शाल आणि विल मध्ये हाच फरक आहे एवढाच, की दोन्ही इथे विल वापरू शकतो आपण, फक्त इथे करता काय पाहिजे, दे. एकदा समजून घ्या म्हणजे ते पण क्लिअर होईल. एक चांगली शंका विचारली आहे. दे विल कम देअर नेक्स्ट टाइम. ओके, दे म्हटल्यानंतर आपल्याला विल वापरायला लागणार. आय आणि वी असेल त्याच वेळी आपण शाल वापरणार, आणि विल साठी दे
यू, ही, शी, इट. येस, एवढे करते आपल्याला विल साठी वापरेल. दे विल, यू विल, ही विल, शी विल, इट विल, आय शाल आणि वी शाल. ओके, त्यामुळे या प्रकारे आपल्याला डिवायडेशन ते करायला लागणार. एकूण किती आहेत पुन्हा पुन्हा मी सांगतो. एकूण महत्वाची जी काय आहे प्रोनाउन आहे ती 7 आहेत. तुम्हाला हीच लक्षात ठेवायला लागणार आहे व्हाईल यू आर कन्स्ट्रक्टिंग द सेंटेन्सेस. म्हणजे तुम्ही ज्यावेळी सेंटेन्स बनवाल, वाक्य ज्यावेळी बनवण्याचा प्रयत्न तुम्ही कराल, त्यावेळी तुम्हाला एवढी 7 प्रोनाउन लक्षात ठेवायला लागणार. कारण हे नियम जे आहेत, हे नियम ते 7 प्रोनाउनला वेगवेगळे लागतात. विशेष करून हा जो बंच आहे ही, शी, इट, त्याला नियम वेगळे लागतात. ओके, त्यामुळे विल हे सर्व प्रोनाउनसाठी वापरतात, काही प्रॉब्लेम नाही. आता जो नवीन नियम आहे त्यानुसार ते वापरतात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता आपण थोडस पुढे जाऊया. येस बाळा, शाल नंतर आपण शूड घेणार आहोत. ओके, लगेच आपण शूड मध्ये जाणार आहोत. आत्ताचं वाक्य सुद्धा महत्वाचं आहे. आता आपण जे बघतोय ते, आता आपण काय बघतोय ते बघूया. पहिला रिक्वायरमेंट्स. ओके, रिक्वायरमेंट्स. रिक्वायरमेंट मीन्स गरज. आता एखाद्या गोष्टीची गरज आहे, तुम्ही हे केलं पाहिजे किंवा तुम्ही हे करणं गरजेचं आहे असं आपण म्हणतो ना, त्यावेळी सुद्धा आपण काय करतो, हे ऑफिसेस मध्ये बऱ्याच वेळा वापरतात. ऑफिसमध्ये का वापरतात? ऑफिसमध्ये तर एखादी नोटीस काढायची असेल ना, किंवा एखाद्या वेळी एखादं सेशन ठेवलेलं असेल, एखादी मीटिंग ठेवलेली असेल, तर अशा वेळी असं लिहिलं जातं, मीटिंग. आता अशा वेळी असं का केलं जातं? ऑल मेंबर्स शाल अटेंड द मीटिंग. म्हणजे प्रत्येक सहभागी, जे कोण मेंबर्स असतील, म्हणजे सहभागी असतील किंवा जे सदस्य असतील, प्रत्येक सदस्याने काय केलं पाहिजे? शाल अटेंड द मीटिंग. प्रत्येक सदस्याने सभेला उपस्थित राहिले पाहिजे. आता हे राहिले पाहिजे म्हणजे काय होतं याच्यातून? रिक्वायरमेंट दाखवली जाते की तुम्ही हे केलंच पाहिजे, तुम्हाला दुसरी काय नाहीये, दुसरा पर्याय नाही आहे, हे केलं पाहिजे. लक्षात आलं? राहिले पाहिजे. आता हे मस्ट ने सुद्धा आपण दाखवू शकतो. मस्टचा सुद्धा अर्थ तसाच होतो की यस, यू हॅव टू डू इट. म्हणजे मस्ट म्हणजे काय? केलंच पाहिजे. ओके, केलंच पाहिजे, मस्टचा अर्थ आहे. मस्ट म्हणजे आपण लावतो ना एखाद्या क्रियापदाला, तुला आलंच पाहिजे, तुला केलंच पाहिजे. आपण मस्ट वगैरे नंतर पाहूया. पण इथे रिक्वायरमेंट सुद्धा काय होते? शो केली जाते, दाखवली जाते. कशाने दाखवली जाते रिक्वायरमेंट? शालने. म्हणजे शाल हे रिक्वायरमेंट दाखवण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. म्हणजे एखादी गोष्ट तू केलीच पाहिजे. यू शाल कम्प्लीट युअर होमवर्क टुमारो. तू उद्या तुझा अभ्यास पूर्ण केलाच पाहिजेस. लक्षात आलं? यू शाल कम्प्लीट, सॉरी, यू विल कम्प्लीट आहे ना, सॉरी, यू विल कम्प्लीट युअर होमवर्क टुमारो. लक्षात आलं? वी शाल अटेंड द पार्टी टुमारो. उद्या आपल्याला पार्टी अटेंड केली पाहिजे हा, असं आपण म्हणतो ना, त्यावेळी आपण शाल वापरतो. टाइम म्हणजे वेळ बाळा. टाइम म्हणजे वेळ. वेळ आपण म्हणतो ना वेळ, त्याला टाइम म्हटलं. नेक्स्ट टाइम म्हणजे पुढच्या वेळी. नेक्स्ट टाइमचा अर्थ होतो पुढच्या वेळी. ओके, आता आपण बघूया शूड.
आता आपण बघूया शुड. जसं कॅनचं कुड होतं तसं शालचं काय होतं, शुड होतं. त्यामुळे शुड हे काय केलं जातं, एक वेगळ्या प्रकारे वापरलं जातं. आता हे शुड कशा प्रकारे वापरलं जातं, आता ऍक्च्युली हे शूड जे आहे तो भूतकाळ म्हणून नुसता वापरला जात नाही, तर ते वेगळ्या कामासाठी वापरलं जातं. ती कामं आपण एक एक करून बघूया. पहिलं काय, शूड हे महत्वाचं आहे, बऱ्याच वेळा आपण वापरतो. सल्ला देणे. समजा तुम्हाला एखाद्याला सल्ला द्यायचा असेल, यू शुड सी अ डॉक्टर किंवा यू शुड मीट अ डॉक्टर. तुला डॉक्टरला भेटलं पाहिजे, तुझी तब्येत बरी दिसत नाहीये. यू शुड डू युअर वर्क प्रॉपरली. यू शुड डू युअर वर्क टुडे. तुला म्हणजे यू, तुझे काम आज केले पाहिजे. किंवा आपण असं म्हणूया मराठीमध्ये, करायला हवे. ही एक काय आहे, हा एक सल्ला आहे की तुझं काम आज तू केलंस ना तर बरं पडेल. हा, यू शुड डू युअर वर्क टुडे, म्हणजे तुझं जे काम असेल ना ते आजच कम्प्लीट कर. लक्षात आलं. म्हणजे अशा प्रकारे आपण तो एक सल्ला आपल्या मित्राला देऊ शकतो किंवा आपल्या फॅमिली मेंबरला देऊ शकतो. कोणालाही आपण शुडने एक सल्ला देऊ शकतो की तू तुझं काम आज केलं पाहिजेस. मग अशा वेळी आता पुन्हा आपण एक ती मेथड आपली यूज करूया. यू मीन्स तुला, तुझे काम म्हणजे युअर वर्क, आज म्हणजे टुडे, अँड करायला हवे म्हणजे शुड डू. लक्षात आलं. शुड डू म्हणजे करायला हवे. म्हणजे अशा ह्याने आपण काय करू शकतो, शुड म्हणजे शक्यता. शुड म्हणजे सुद्धा शक्यता. ही जी सगळी ऑक्झिलरी व्हर्ब आहेत ना, मॉडेल ऑक्झिलरी, त्यांचं काम आहे शक्यता दाखवणे. आता शूडचा अर्थ काय होतो, तर शूडचा अर्थ त्याला तेव्हाच प्राप्त होतो ज्यावेळी ते मुख्य क्रियापदाशी जोडलं जातं. लक्षात आलं. शूड म्हणजे करायला हवे, शूड म्हणजे जायला हवे, म्हणजे हवे म्हणतो ना आपण, म्हणजे ती गोष्ट झाली पाहिजे. ओके, ती गोष्ट काय झाली पाहिजे, शक्य झाली पाहिजे. अशा अर्थाने नाही नाही, पास्ट मध्ये नाही वापरत. पास्ट प्रेझेंट असं नाहीये शूड. शूड हे जसं कॅन कुड वापरतात ना तसं शूड पास्ट मध्ये वापरतात, असं त्याचा काही मिनिंग नाहीये. शूड हे वेगळ्या कारणासाठी वापरलं जातं, शाल हे वेगळ्या कारणासाठी वापरलं जातं. शाल हे भविष्यकाळ दाखवण्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर शाल हे कशासाठी वापरलं जातं, फ्युचर इंटेन्शन्स वापरलं जातं. एखादी विनंती नम्रपणे करायची असेल तर आपण शाल वापरतो. फ्युचर इंटेन्शन्स म्हणजे मला तुझ्या घरी यायचं होतं हा, पण मी पुढच्या वेळी येईल. म्हणजे मला पुढच्या वेळी यायचं आहे, म्हणजे फ्युचर इंटेन्शन्स म्हणजे माझा नंतर येण्याचा प्लॅन आहे. तसं आपण बोलत असू तर आपण शाल वापरणार. वी शॅल गो फॉर पिकनिक नेक्स्ट टाइम. हा, असं आपण म्हणतो ना, वी शॅल गो फॉर पिकनिक नेक्स्ट टाइम, म्हणजे आपण पुढच्या वेळी कुठे जाऊया, सहलीला जाऊया. आता नाही शक्य होणार आहे. मग अशा वेळी आपण काय करतो, फ्युचर इंटेन्शन्स. रिक्वायरमेंट म्हणजे गरज आहे मला. ऑल मेंबर्स शाल अटेंड द मीटिंग. ऑल फॅमिली मेंबर्स शाल अटेंड द सेलिब्रेशन. सगळ्या फॅमिली मेंबर्सनी जो सेलिब्रेशन आहे म्हणजे पार्टी आहे ती काय करायची आहे, त्या पार्टीला वेळेवर यायचं आहे. म्हणजे रिक्वायरमेंट आहे, गरज आहे येण्याची, असं दाखवतो. त्यावेळी सुद्धा आपण शाल वापरतो. पण शूड वापरण्याचे नियम जे आहेत ते वेगळे आहेत. शूड वापरण्याचा जो प्रकार आहे तो पण वेगळा आहे. मग शूड वापरण्याचा प्रकार वेगळा आहे म्हणजेच काय, येस, यू शुड टेक अ ब्रेक टू गेट सम रेस्ट. बरोबर आहे. म्हणजे तुला थोडंसं काय, ही एक ऍडवाइस आहे. हे पण एक वाक्य छान आहे. यू शुड टेक अ रेस्ट फॉर सम टाइम.
म्हणजे तुला थोड्या वेळासाठी आराम पाहिजे ना, तर तुला तो घेतला पाहिजे. यू शुड टेक रेस्ट फॉर सम टाईम. तू थोड्या वेळासाठी तुझं काम थांबव आणि आराम कर. हा पण सल्ला देतो. हा सल्ला आहे, की थोडा वेळ तू आराम कर, थोडा वेळ तू बाहेर फिरून ये, थोडा वेळ तू शांत बस. तू काहीतरी चांगलं मोटिव्हेशनल व्हिडिओ पहा. अशा प्रकारे आपण काय करतो, काही वाक्य शूडने बनवतो. यू शुड ईट युअर फूड ऑन टाइम. येस, हा पण सल्ला आहे. म्हणजे तुला तुझं जेवण वेळेवर घेतलं पाहिजे. हा पण एक सल्ला आहे दिलेला. ओके. म्हणजे तुम्हाला समजलं की शूटने आपण सल्ला देऊ शकतो, ऍडवाइस देऊ शकतो. आता आपण नेक्स्ट घेऊया की ड्युटी. दुसरा आहे ड्युटी. आता ड्युटी म्हणजे काय? आपलं जे काम आहे, लक्षात आलं? काम किंवा जबाबदारी. काम किंवा जबाबदारी. आता हे पण आपण करू शकतो की आपली एखादी काय असेल, ड्युटी असेल, म्हणजे कर्तव्य असेल, तर आपण हे मस्ट सारखं वापरतो. कशासारखं वापरतो? मस्ट. मस्ट म्हणजे केलंच पाहिजे, आलंच पाहिजे, झालंच पाहिजे. याच्यासारखं आपण इथे काय वापरतो? शुड वापरतो. आता हे वाक्य आपण एक बघूया, मग तुम्हाला लक्षात येईल. आता हे वाक्य तुमच्या रोजच्या जीवनातलं आहे. स्टुडंट शुड अराइव्ह ऑन टाइम. मुलांनी वेळेवर आलं पाहिजे. मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी म्हणूया आपण. आलंच पाहिजे. मग ज्या ठिकाणी तुम्हाला ना काय करायचं असतं, की ही गोष्ट झालीच पाहिजे असं आपण म्हणतो ना, त्यावेळी आपण काय वापरतो? त्यावेळी आपण शुड वापरतो. म्हणजे मुलांनी वेळेवर आलंच पाहिजे, विद्यार्थ्यांनी वेळेवर केलंच पाहिजे, अशा वेळी आपण शूडचा वापर करतो. म्हणजे एखादं काम असेल, आता मुलांनी वेळेवर येणं ही त्यांची काय आहे? हे त्यांचं काम आहे, ही त्यांची जबाबदारी आहे. मग ही जबाबदारी त्यांनी पूर्ण केलीच पाहिजे. अशा वेळी आपण काय वापरतो? शूडचा वापर करतो. शूड आपण कशावेळी वापरतो? ज्यावेळी समजा तुम्ही एम्प्लॉईज असाल, तुम्ही एखाद्या एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल, तर अशा वेळी तुम्ही काय म्हणता? यू शुड फॉलो द टाइम टेबल. म्हणजे तुला वेळापत्रकानुसार वागायलाच लागेल. नुसार वागावेच लागेल. म्हणजे तुम्हाला तिथे काय नाहीये, तुम्हाला दुसरा पर्याय नाहीये. तुम्हाला वेळापत्रक फॉलो केलंच पाहिजे. फॉलो करणे म्हणजे काय? वेळापत्रकानुरूप काय करणे? वागणे. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला वेळापत्रकानुसारच वागावे लागेल. म्हणजेच काय? तुम्हाला दुसरा पर्याय नाहीये. मग अशा वेळी तुम्हाला तुमची ती जबाबदारी आहे याची जाणीव तुम्हाला शूडने करून दिली जाते, ज्यावेळी तुम्ही तशा प्रकारे शूडचा वापर करता. तुम्हाला एक कळलंय बाळांनो, शूडचा कॅन, कुड, विल, वुड ह्यांचा स्वतःचा असा अर्थ नाहीये. यांचा स्वतःचा असा अर्थ नाही, ही फक्त शक्यता दाखवण्यासाठी वापरली जातात. त्यामुळे आपण हा प्रश्न उपस्थित करणं, की कॅनचा अर्थ काय आहे, हा प्रश्नच मुळात काय आहे? चुकीचा आहे. आपण तो अर्थ केव्हा लावतो? जेव्हा ज्या ठिकाणी तो काय येतो? शब्द येतो, त्यानुसार त्याचा अर्थ लावला जातो.
पण यांचा सगळ्यांचा अर्थ एकच आहे. कॉमन मिनिंग यांचं एक आहे, शक्यता दाखवणे, पॉसिबिलिटी दाखवणे, किंवा एखाद्या वेळी तुमच्यावर एखादी गोष्ट लादणे, एखादी गोष्ट कंपल्सरी करणे. अशा प्रकारच्या फंक्शनसाठी, अशा प्रकारच्या कार्यासाठी ही सगळी क्रियापदं वापरली जातात. त्यामुळे कधी कधी तुम्ही शूडच्या जागी मस्ट वापरलात आणि त्याचा अर्थ तुम्हाला म्हणायचं असलेल्या वाक्याचा अर्थ सारखाच असेल, तर तुम्हाला ते वाक्य चालेल. कारण तुम्ही एखाद्याच्या कामाची जाणीव करून देत असाल, जबाबदारीची जाणीव करून देत असाल, तर त्यावेळी तुम्ही मस्ट सुद्धा वापरू शकता. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण. एक्सपेक्टेशन. आता एक्सपेक्ट करतो ना आपण काही, आपण काय करतो, एक्सपेक्टेशन्स ठेवतो. एखाद्याकडून आपण काय ठेवतो, एखादी एक्सपेक्टेशन. आता एक्सपेक्टेशन म्हणजे एखाद्याकडून आपण काय म्हणूया आपण त्याला, मराठीमध्ये त्याला अपेक्षा, अपेक्षा ठेवणे. म्हणजे एखादा माझं काम करेल, लक्षात आलं, एखाद्याकडून आपण अपेक्षा ठेवतो की तू वेळेवर येशील असं मला वाटलं होतं, पण तू आला नाहीस. याला म्हणतो आपण एक्सपेक्टेशन्स. एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा ठेवणे. आता अपेक्षा कशी ठेवली जाते बघा. द पॅकेज. पॅकेज म्हणजे काय, आपण पार्सल मागवतो ना, त्याला पॅकेज असं म्हटलं जातं. आता आपण म्हणतो द पॅकेज शुड अराइव्ह बाय टुडे. म्हणजे पॅकेज काय येईल, आज येईल असं मला वाटतंय. म्हणजे आपण काय करतोय, अपेक्षा ठेवतोय. मग शुडने आपण अपेक्षा पण ठेवतो. म्हणजे शुड कसं वापरतो, आज. पॅकेज मीन्स आपण म्हणूया की पार्सल येईल अशी अपेक्षा आहे. किंवा आज पार्सल येईल असं, असे वाटते. असं पण आपण त्याचं काय करू शकतो, मराठी भाषेमध्ये रूपांतर करू शकतो. म्हणजे आज पार्सल येईल असे वाटते, किंवा आज पार्सल येईल अशी अपेक्षा आहे, कदाचित आज येईल हा पार्सल. म्हणजे अशा वेळी सुद्धा आपण काय करतो, शूडचा वापर करतो. म्हणजे एक्सपेक्टेशन्स असतील, आपली अपेक्षा असेल की आय विल गेट द पार्सल टुडे, असं आपण म्हणतो ना, मला पार्सल कदाचित आज मिळेल, म्हणजे भविष्यकाळ. म्हणजे विल जिथे वापरतो त्याच ठिकाणी आपण थोडंसं शुड वापरलं तर काय होतात, एक्सपेक्टेशन्स जास्त दाखवले जातात. म्हणजे द पॅकेज शुड अराइव्ह बाय टुडे, म्हणजे कदाचित पॅकेज आज येऊ शकते किंवा येण्याची शक्यता आहे. लक्षात आलं? अशा प्रकारे आपण काय वापरतो, शुड वापरतो. आता आपण काही कंडिशन, म्हणजे कंडिशन्स आपण बनवतो, तिथे पण आपण वापरू शकतो. हे हळूहळू तुम्हाला समजेल, आता नाही समजलं तरी. कंडिशनल म्हणजे आपण काही परिस्थिती निर्माण करतो. आता परिस्थिती कशी निर्माण करतो बघा. आपण परिस्थिती निर्माण करतो त्यावेळी सुद्धा हे वापरू शकतो. आता परिस्थिती निर्माण करणे म्हणजे काय, इफ ची वाक्य वरच्या वर्गातल्या मुलांना माहिती असतील. इफ यू आर हंग्री यू शुड eat something. म्हणजे वाक्याचा अर्थ आहे मराठीमध्ये असा, जर इफ म्हणजे बाळांनो जर तुला भूक लागली असेल तर, हा जो कॉमा आहे ना त्याचा अर्थ होतो तर तू काहीतरी खाऊन येऊ शकतोस. खाऊन
येऊ शकतोस. लक्षात आलं? म्हणजे अशा प्रकारे पण आपण करतो, की कंडिशन आहे, परिस्थिती निर्माण करतो. इफ यू आर हंग्री, जर तुला भूक लागली असेल, यू शुड ईट समथिंग, तर तू काहीतरी खाऊन घे किंवा काहीतरी तू खाऊन घेऊ शकतोस. अशा प्रकारे सुद्धा आपण शूडचा वापर करतो. आता यू शूडच्या ठिकाणी विल वापरलं म्हणून काही होणार आहे का? काही नाही होणार आहे. पण जर तुम्हाला तंतोतंत जायचं असेल, म्हणजे जर तुम्हाला परफेक्शन आणायचं असेल लँग्वेजमध्ये, तर तुम्हाला तिथे शूड वापरायला लागणार आहे. ओके. आता 11वी 12वी किंवा 10वीला काही अशी वाक्य येतात, मेक इट पोलाइट रिक्वेस्ट, म्हणजे एक वाक्य दिलं जातं आणि लिहिलं जातं, की एक नम्र विनंती तयार करा या वाक्यातून. मग त्यावेळी शूड वापरायचं आहे तुम्हाला. लक्षात आलं? त्यावेळी एखादी गोष्ट वापरायची, वूड वापरायचं आहे. हे तुम्हाला त्यावेळी कळलं पाहिजे, की मला काय वापरायचं आहे. आणि हे कळण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ स्वतःला द्यायला लागणार आहे आणि तुम्हाला ही जी सहाय्यकारी क्रियापद आहे ती एकदाच समजून घ्यायला लागणार, की शूड कुठे वापरतात, कॅन कुठे वापरतात. नुसती समजून घ्यायला नाही लागणार आहे. यू हॅव टू मेक द स्टेटमेंट अबाउट दॅट. यू हॅव टू मेक सम सेंटेन्सेस ऑन दॅट. तुम्हाला त्यावर काही वाक्य बनवायला लागणार आहे. मग ती वाक्य कशी असतील? छोटी असतील वाक्य. मग ती वाक्य काय करायची? कोणाबरोबर बोलायची? आपल्याला कोणाबरोबर बोलता नाही येणार. मग आपण काय करायची? ती स्वतःबरोबर बोलायची किंवा ती वहीमध्ये लिहून काढायची. शूटची वाक्य आपण किती दिवसभरात करू शकतो? किंवा शूटची वाक्य आपण किती दिवसभरात बोलताना वापरू शकतो? मग स्ट्राईक आपल्याला होणार, की मी आता काय म्हणतोय, की आई मी हे काम करू शकतो. मग शक्य असण्याला काय म्हणतात? कॅन. मग आपण काय म्हणू शकतो, की आई आय कॅन डू धिस वर्क हां. म्हणजे आई मी हे काम करू शकतो हां. यू जस्ट बिलीव्ह ऑन मी. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. म्हणजे अशा प्रकारची वाक्य आपण छोटी-छोटी बोलताना आपल्याला स्ट्राईक झालं पाहिजे, की टास्क म्हणजे काम. नेमून दिलेलं काम. टास्क म्हणजे काम. मी तुम्हाला एक काम देईन शेवटच्या 8 दिवसामध्ये, ज्यावेळी आपली सगळी ही प्रोसिजर आहे क्लासचं मॅक्सिमम सिलेबस कंप्लीट होईल, त्यावेळी आपण एक प्रॅक्टिकल टास्क करूया. तो प्रॅक्टिकल का असेल? कारण त्यावेळी तुम्हाला जवळ-जवळ एक तुमच्या हाती एक रोडमॅप असेल, एक ब्लूप्रिंट असेल, की तुम्ही ते सगळं करू शकता, की मला माझ्यासमोर चार्ट आहे, माझ्यासमोर क्रियापदांचा संच आहे, महत्त्वाची क्रियापदं आहेत, ज्यातून मी वाक्य बनवू शकतो किंवा